नमस्कार मित्रांनो, कैवल्यपादाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्यपाद बघतोय. या कैवल्यपादामधली सूत्र समजून घेतोय. या सूत्रांमध्ये दडलेले अर्थ समजून घेता घेता आपण या सूत्रांचा सहसंबंध मागच्या सूत्रांशी आहे का, पुढच्या सूत्रांशी आहे का, याची जोड देखील त्यांना देतोय. आपण आतापर्यंत कैवल्यपादातली सुरुवातीची 9 सूत्र समजून घेतलीत. आज आपल्याला 10वं सूत्र समजून घ्यायचं आहे. वासना किंवा संस्कार जे चित्तामध्ये साठवले असतात त्यांचा नक्की उगम कुठून झाला, कारण की त्यानुसारच कर्मांचं फळ ठरतं. मग कधीपासून हे संस्कार या वासना या चित्तामध्ये साठवून ठेवले जातात हे आपल्याला आज बघायचंय. आपल्याला आजच्या भागामध्ये जे सूत्र समजून घ्यायचंय त्याला अगदी आपण अनादि वासना असं देखील म्हणू शकतो. मात्र हे समजून घेण्यासाठी आपला सूत्र समजून घ्यायचंय. चला हे सूत्र बघूया. तासां अनादित्वम च आशिषः नित्यत्वात्. या सूत्रामधील एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. तासा तासा म्हणजेच काय, तर त्या ज्या वासना आहेत, ते जे संस्कार आहेत, अनादित्वम त्यांचं स्वरूप कसं आहे, तर अनादि आहे. म्हणजे त्यांची सुरुवात नक्की कुठे होते, त्यांचा शेवट नक्की कुठे होणार आहे हे अजिबातच माहिती नाही. च च म्हणजेच काय, आणि इथे आशिषा म्हणजेच काय, तर व्यक्तीला जगण्याची इच्छा असते, तीव्र अशी इच्छा असते. मी या पृथ्वीवरती कायम राहावं अशी देखील भावना त्याच्या मनामध्ये असते. ही भावना फक्त व्यक्तीच्या मनात नाहीये, तर इथे उपस्थित असलेले सर्व जे सजीव आहे त्यांच्या मनात ही भावना आहे. नित्यत्वात म्हणजेच काय, की ही भावना कधी आहे, तर नित्य आहे, म्हणजे कायमस्वरूपी आहे, ती शेवटपर्यंत आहे अशी असल्यामुळे हे सूत्र इथे उपस्थित. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ आपण असा समजून घेऊ शकतो की त्याच्या वासना आहेत किंवा त्याचे संस्कार आहेत यांची कोणत्याही प्रकारची सुरुवात नाहीये, यांचा कोणत्याही प्रकारचा शेवट नाही, ते अनादि अशा प्रकारचे आहेत. असे का आहे, तर मी जगावं, माझा नाश होऊ नये अशी प्रत्येकालाच इच्छा असते. अशी सुप्त इच्छा ही प्रत्येक जीवातच समजून घेतो. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी एक उदाहरण लक्षात घेऊया. बी आधी की झाड आधी ह्याच्यावर आपण काही बोलू शकतो का? बघा, बीला पण वाटतं की मी फलित व्हावं, झाडाला पण असं वाटतं की माझ्या बिया तयार व्हाव्या. त्याच्यामुळे बी आधी की झाड आधी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर तोही अनादि अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. आपण त्याचा सुरुवात नक्की कुठे झालंय हे सांगूच शकत नाही. आपण दुसरं देखील उदाहरण घेऊया, मात्र ते समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय वर पाहिजे बालका? मला अमरता द्या. अमरता नाही देऊ शकत, ती निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. तू दुसरं काहीतरी माग. मला तुमच्या पुत्राच्या हस्ते मरण येऊ दे. तथास्तु. या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की तारकासूर भगवान शंकराची उपासना करतो, त्यांना प्राप्त करून घेतो. भगवान शंकर जेव्हा त्याला विचारतात की तुला नक्की कुठला वर पाहिजे, तेव्हा तारकासूर मला अमरत्व पाहिजे असं म्हणतो. मात्र अमरत्व हे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे दुसरा काहीतरी वर माग असं जेव्हा तारकासूरला विचारलं होतं, तेव्हा तारकासूर म्हणतो की मला फक्त जो मृत्यू येईल तो तुमच्याच मुलाच्या हातातून येईल असा वरदान मला द्या. त्या ठिकाणी तारकासूरला हे माहिती असतं की भगवान शंकर अजूनही अविवाहित आहेत, त्यांना अजूनही अपत्य प्राप्ती नाही. त्याच्यामुळे मला जे जीवन अनुभवाला भेटते, माझी जी आयुर्मर्यादा आहे ती नक्कीच वाढेल. जगण्याची इच्छा ही अगदी पौराणिक काळातल्या राक्षसांपासून आपल्या समोर येताना दिसते. आपण आताच्या काळातलं देखील उदाहरण घेऊया, मात्र हा व्हिडिओ बघा. स्किन काळी पडलीये, फेशियल केले पाहिजे. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत, डॉक्टरकडे गेले पाहिजे. तुम्हाला देखील असं वाटतंय का की माझी त्वचा थोडीशी काळवंडली तर सलून मध्ये गेलं पाहिजे, सलून मध्ये जाऊन मस्तपैकी फेशियल घेतले गेले पाहिजे. माझी त्वचा जर थोडीशी खराब झाली असेल, त्याला सुरकुत्या दिसायला जर सुरुवात झालेली असेल, तर अँटी एजिंग ट्रीटमेंट देखील सुरू करावीशी वाटत आहे. तर ह्या गोष्टी आपण कधी करतो, तर मला जगण्याची अजून तीव्र इच्छा आहे. ही जी इच्छा आहे ही नित्य राहते आणि ही इच्छा
कुठेतरी वासना आणि संस्कार या ज्या मनामध्ये साठलेल्या आहेत, ज्या अनंत रूपाने साठलेल्या आहेत, त्या गोष्टींमुळेच पुढे येते असं आपण म्हणू शकतो. आपण 10व्या सूत्रामधलं रहस्य आज उलगडून बघितलं. आपल्याला कैवल्यपदामधली बरीच सूत्र अजून समजून घेणं बाकी आहे. मात्र ही सूत्र मी तयार केल्यावर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. लवकरच भेटूया कैवल्यपदातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.